नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया निकालाआधी जुळवाजुळव असलेल्या टॉप 9 घडामोडी। महाराष्ट्राचा उद्या महानिकाल, राज्यात महायुती की मवियाचं सरकार येणार, उद्या फैसला। शिंदे, फडणवीस, अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। निकालानंतरचे 48 तास महायुती मविया दोन्हींसाठी हे आव्हानाचे। बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत मिळणार। सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता। निकालाआधीच महायुतीचा प्लॅन बी तयार, बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास लहान लहान घटक पक्षांची मोट बांधणार। छोट्या छोट्या घटक पक्षांशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक, विजयी होणाऱ्या अपक्षांना संपर्क करण्यासाठी भाजपाकडून नेत्यांना जबाबदारी। रवींद्र चव्हाण, दरेकर, नितेश राणेंवर जबाबदारी। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पहारा द्या, मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय केंद्रातच रहा, विजयाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्राबाहेर पडू नका। वरिष्ठांकडून मविया नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना सूचना। मवियाच्या 157 जागा निवडून येणार, शरद पवारांकडून विश्वास व्यक्त। निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा, पवार गटाच्या ऑनलाईन बैठकीत उमेदवारांना सूचना। मवियात ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरलेला नाही। मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रात होईल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय मुंबई महाराष्ट्रात होईल की पुन्हा दिल्लीमध्ये? महाराष्ट्रात होईल, महाराष्ट्रातच होईल। संजय राऊत हायकमांड त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही। मुख्यमंत्री पदाबाबतच्या राऊतांच्या वक्तव्यानंतर पटोलेंचा टोला। ते काय म्हटलं ना, ते हायकमांड आहेत, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं बरोबर नाही। काही अपक्षांची मवियाला पाठिंबा देण्याची इच्छा, मात्र महायुतीकडूनच आतापासून पक्षांना 50 ते 100 कोटींची ऑफर, संजय राऊतांचा आरोप। पक्ष आमच्या बरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत ते आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50-50 कोटी, 100-100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली। याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत।